नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. श्री सूक्ताचा हा 16वा आणि शेवटचा अध्याय. आज महानवमी आहे. आपल्याला महानवमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ओम यः शुचिः प्रयतः भूत्वा जुहुयात आज्यमन्वहं श्रियः सूक्तं पंचदशर्चम च श्रीकामः सततं जपेत. ह्याचा अर्थ आहे की ज्या मनुष्याला सर्वोत्तम भाग्याची व सर्व संपन्नता प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल. बघा, प्रत्येकालाच आपल्याला सर्व सुखे, पैसा अडका, सोनं नाणं, घरात स्थिर स्थावरता, मुलांचं सगळं चांगलं, आपल्या मिस्टरांचं चांगलं व्हावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं, प्रत्येक गृहिणीला वाटतं. मग आपल्याला जर त्या संपन्नतेची आवश्यकता असेल किंवा संपन्नता यावी अशी इच्छा असेल तर शुचिर्भूत होऊन म्हणजे आंघोळ वगैरे स्नानादी कार्य उरकून शुद्ध मनाने संयमी आणि व्रतस्थ राहून ब्रह्मचर्याचं पालन करून पवित्र व सावधान होऊन प्रतिदिनी अग्नीमध्ये तुपाने हवन करावे व या श्री सूक्ताच्या 15 ऋचांचा नित्य प्रतिपाठ करावा. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सर्व सुखे प्राप्त होतात आणि देवी आई लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते आणि तिचं वास्तव्य हमेशा आपल्या घरात राहतं आणि आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते, समाधान प्राप्त होतं. तर आपण जेव्हा हवन करतो, आपण जर हे श्री सूक्त रोज म्हटलं एकदा तरी आपल्याला त्याचे अगणित फायदे आहेत. पण आपण जर तुपाने हवन करून म्हणजे छोटंसं एखादी पणती जरी घेतली तुम्ही, त्याच्यामध्ये थोड्याशा समिधा वगैरे घातल्या आणि तुपाने कापूर घातला आणि तूप जर त्यात घालत त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करत आपण जर श्री सूक्त म्हटलं तर त्याचे अगणित फायदे आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे अर्थामध्ये श्लोकांच्या जे फळं लिहिलेत ते मिळण्यास आपण पात्र होतो. नमस्कार.